नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 3 व्हिडिओ म्हणजे ह्या व्हिडिओच्या अगोदर 3 व्हिडिओ आपण जे घेतले मला वाटतं 11, 12 आणि 13 नंबर, ते सगळे एक्झरसाइज नंबर 3.3 साठी होते. आता आज आपण सेम चॅप्टर पण पुढची एक्झरसाइज घेणार आहोत 3.4. 3.4 जे एक्झरसाइज आहे ती फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युलेवर डिपेंड आहे. एकाच व्हिडिओमध्ये आपण फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले घेतलेले आहे. मला वाटतं व्हिडिओ नंबर 6 असेल. तर त्याच्यामध्ये काय बघा, साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी हा राहतो 2 sin a cos b. त्याच्यानंतर sin a प्लस बी मायनस sin a मायनस बी तो राहतो 2 cos a sin b. त्याच्यानंतर cos a प्लस बी प्लस cos a मायनस बी हा आहे तुमचा 2 cos a cos b. तुम्ही पुस्तकात किंवा नोट्समध्ये बघू शकता. नंतर cos a मायनस बी cos a प्लस बी मायनस cos a मायनस बी असतो मायनस 2 sin a sin b. त्याच्यानंतर त्या डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युलेवरून आपण सी आणि डी मध्ये फॉर्म्युले लिहिले. तर तो आहे पहिला cos c प्लस cos d तो राहतो 2 sin c प्लस d अपॉन 2 cos c मायनस d अपॉन 2. नंतर आहे cos sin c मायनस sin d तो काय राहतो 2 cos c प्लस d अपॉन 2 sin c मायनस d अपॉन 2. नंतर तिसरा फॅक्टरायझेशन फॉर्म्युला आहे cos c प्लस cos d तो काय आहे 2 cos c प्लस d अपॉन 2 cos c मायनस d अपॉन 2. आणि शेवटचा फॉर्म्युला आहे cos c मायनस cos d तो राइट हँड साइड आहे त्याची मायनस 2 sin c प्लस d अपॉन 2 इंटू sin c मायनस d अपॉन 2. सुरुवातीची मायनस साइन जर आपण घेतली नाही तर 2 लिहिला फक्त, तर 2 sin c प्लस d अपॉन 2. ते सेकंड साइन मध्ये आपल्याला मग sin d मायनस c अपॉन 2 करावा लागतो. अशा प्रकारे ते 4 आणि 4 डी फॅक्टरायझेशन अँड फॅक्टरायझेशन फॉर्म्युले हे आपल्याला आपण ते कशावरून मिळवले आहे, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन फॉर्म्युलेवरूनच आपण डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले मिळवले आहे. आणि डी फॅक्टरायझेशन मध्ये a प्लस बी ची किंमत c आणि a मायनस बी ची किंमत d घेऊन आपल्याला फॅक्टरायझेशन फॉर्म्युले मिळवलेले आहे आपण. तर 4 आणि 4 8 फॉर्म्युल्यांवर डिपेंड ही एक्सरसाइज आहे. पहिलं एक्झाम्पल आहे एक्सप्रेस द फॉलोइंग ॲज सम ऑर डिफरन्स ऑफ टू ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. म्हणजे सम किंवा डिफरन्स मध्ये एक्सप्रेस करायचं आहे. तर त्यातलं पहिलं आहे 2 sin 4x cos 2x असं आहे. तर हा प्रॉडक्ट आहे. तर याला तुम्हाला काय करायचं आहे, सम किंवा डिफरन्स मध्ये एक्सप्रेस करायचं आहे. तर हा कशा प्रकारे आहे बघा, आपण असं लिहिलंय sin a प्लस b प्लस sin a मायनस b हा पहिला डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला आहे. तर याची किंमत काय येते 2 sin a cos b अशी येते त्याची किंमत. मग तुम्हाला काय दिलंय, सम किंवा डिफरन्स मध्ये. आता आपला हा पहिला आहे. दुसरा कोणता आहे आपला साइन. आता मी जे सर्व सांगितले तोंडी तेच आहेत ते. तर त्यातला हा पहिला आहे. इथे मायनस घेतलं म्हणजे a प्लस साइन a प्लस b मायनस साइन a मायनस b इज इक्वल टू, इथे जर मायनस घेतलं तर इथे 2 cos a sin b असं येणार. नंतर तिसरा आहे cos c प्लस cos d म्हणजे cos a प्लस b प्लस cos a मायनस b. याची किंमत येते 2 cos a cos
कॉस बी, नंतर चौथा काय आहे कॉस ए प्लस बी मायनस कॉस ए मायनस बी, तो आहे मायनस 2 साइन ए साइन बी, असे चार आहेत. आणि त्याच्यावरून आपण फॅक्टरायझेशन फॉर्म्युला लिहिली, इथे सी टाकला आहे, इथे डी टाकला आहे, तर आपल्याला असा मिळतो तो साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू, मी आता तुम्हाला सांगितलं तो 2 साइन, जर a प्लस b ची किंमत c आहे, a मायनस b ची किंमत d आहे, तुम्ही मागच्या नोट्स लिहिल्या असतील त्या बघा, त्याच्यामध्ये सर्व डिटेल दिला आहे. तर a ची किंमत येते तिथे c प्लस d अपॉन 2 cos c मायनस d अपॉन 2. तुम्ही जर का हे फॉर्म्युले पाहिलेले नसतील तर या लेक्चर मध्ये जे आपण घेणार आहोत ते तुम्हाला समजणार नाही, लक्षात घ्या. तर वाटल्यास ते व्हिडिओ पाहणं बंद करून हे फॉर्म्युले अगोदर बघायचे, मग हा व्हिडिओ बघायचा आहे. त्याचं रिव्हिजन तुम्हाला करायची, त्याच्यावर आधारित हे एक्झाम्पल आहे. तर बघा हे दिलंय 2 sin a cos b, याच्यासारखं दिलंय 2 sin a cos b, मग तो काय राहतो इज इक्वल टू sin a प्लस b, a म्हणजे किती आता इथे 4x प्लस b म्हणजे 2x प्लस काय आहे sin a प्लस 4x b 2x, so काय आले sin of 6x प्लस sin of 2x झालं. एक्सप्रेस द फॉलोइंग इन सम और डिफरन्स, हा प्रॉडक्ट आहे की नाही याला आपण सम मध्ये एक्सप्रेस केलं. अशा प्रकारे पहिलं एक्झाम्पल होतं. दुसरं आहे त्याच्यामध्ये 2 cos 4 theta cos of 2 theta, 2 cos of 4 theta cos of 2 theta असं दिलंय. तर आणि हे तुम्ही आता इथे 4x आहे 2x आहे, इथे 4 theta आहे 2 theta आहे, याला तुम्ही बदलू शकता. समजा इथे 6 theta लिहिलं, इथे 2 राहू दिलं किंवा 3 लिहिलं तरी काही फरक पडत नाही, कोणतेही नंबर तुम्ही घेऊ शकता. 2 cos a cos b, 2 cos a cos b, याची लेफ्ट हँड साइड काय आहे cos a प्लस b प्लस cos a मायनस b, ही त्याची लेफ्ट हँड साइड आहे. हा पण डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला आहे. तर याचं उत्तर काय येईल cos of a प्लस b म्हणजे असं आहे 6 theta प्लस 3 theta प्लस cos of 6 theta minus 3 theta, so that is cos of 9 theta plus cos of 3 theta. झालं सर, प्रॉडक्ट होता इकडे सम मध्ये आपण लिहिलं, तर आपल्याला तेच करायचं आहे. त्यामध्ये एक्सप्रेस द फॉलोइंग इन सम और डिफरन्स, काही ते डिफरन्स मध्ये येतील. आता आपण तिसरं लिहू, समजा नेक्स्ट लिहू, त्याच्यामध्ये तो आहे 2 cos of 35 डिग्री cos of 75 डिग्री असं दिलंय तुम्हाला. 2 cos of 35 cos of 75 असं दिलं आहे. तर हा याच्यावरच आधारित आहे cos a प्लस b वर. जर तुम्हाला हा प्रॉडक्ट आहे, तुम्ही हा a आणि हा a आहे हा b आहे, तर तुम्ही याला a म्हटलं आणि याला b म्हटलं तरी काही फरक पडत नाही. ते आपल्याला पुढील कॅल्क्युलेशन साठी सोपं जातं. तर हे किती येईल 2 cos of 75 डिग्री cos of 35 असं उलट करून घ्या, कारण a मायनस b करताना मग प्रॉब्लेम नको. आता a मायनस b करताना तो मायनस आहे, मग तो पुन्हा तुम्हाला ऍब्सॉर्ब करायला लागेल, तसंही चालतं, ते होतं, आन्सर बरोबरच येतं. आता किती येईल cos of a प्लस b 75 डिग्री प्लस 35 डिग्री प्लस cos of a minus b म्हणजे 35 डिग्री मायनस 75 मायनस 35, so cos of 110 डिग्री प्लस cos of 40 डिग्री. अशा प्रकारे आपल्याला प्रॉडक्टचा कशामध्ये झालं सम मध्ये किंवा डिफरन्स मध्ये किंवा होईल
डिफरन्स मध्ये केव्हा होईल? समजा तुम्हाला दिलंय असं 2 cos ऑफ 5x आणि sin ऑफ 2x दिलंय बघा. असं जर दिलं आहे तर आता हे डिफरन्स मध्ये होईल. आता हे बुक मध्ये दिलं नाही, आपण एक्स्ट्रा दिलं. तर आता हे काय आहे? 2 cos a sin b. मग याची लेफ्ट हँड साइड येते, इथे राईट हँड साइड येते. फॉर्म्युला मध्ये ती लेफ्ट आहे. तर sin a प्लस b म्हणजे काय येईल? 5x प्लस 2x मायनस sin a मायनस b. तो आहे मग 5x मायनस 2x आणि मग हे फायनली आला sin ऑफ 7x आणि मायनस sin ऑफ 3x. बाकी हा प्रॉडक्ट इंटू डिफरन्स झाला, प्रॉडक्ट इंटू सम झाला आपलं. म्हणजे प्रॉडक्ट इंटू डिफरन्स. अशा प्रकारे एक्सप्रेस द फॉलोइंग इन सम और डिफरन्स. ते कशावर डिपेंड आहे? डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युलेवर डिपेंड आहे. ते तुम्ही लक्षात घ्या, समोर ठेवा बाजूला आणि मग ते व्हिडिओ बघा. मग तुमच्या लगेच लक्षात येईल. मी ते लिहिण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याच्यानंतर प्रूव्ह दॅट आहे बघा. प्रूव्ह दॅट sin 2x plus sin 2y, sin 2x plus sin 2y divided by sin 2x minus sin 2y. असं आहे. तर राईटला तुम्हाला दाखवायचं आहे tan x plus y. काय लिहायचंय? tan x plus y upon tan x minus y. That we have to show. असं आपल्याला इथे दाखवायचंय. तर याला काय करणार आपण? नेहमीप्रमाणे लेफ्ट हँड साइड घेणार. आता हे कशावर डिपेंड आहे? परत इकडे सांगतो वाटल्यास. हे आहे sin c plus sin d आणि sin c minus sin d वर आधारित का? sin c plus sin d, sin c minus sin d वर आधारित आहे. तर याचं काय आहे? 2 sin c plus d upon 2 cos c minus d upon 2. म्हणजे पहिल्याचं जे आहे परत लिहितो. हे आता काय म्हणतात? फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. sin c plus sin d हा काय आहे? 2 sin c plus d upon 2 cos c minus d upon 2 आणि sin c minus sin d काय आहे? 2 cos. पहिल्यांदा cos आहे तिथे. c plus d upon 2 sin c minus d upon 2 हे दोन आहेत. आणि तिसरा चौथा काय आहे? cos c minus cos d. तो काय इकडे दोघे cos येतात. आणि चौथा काय आहे? cos c minus cos d. त्याच्यामध्ये दोघं sin येतात. फक्त इथे -2 येतो, एवढा फरक आहे. तुम्ही नोट्स मध्ये बघा, तुम्ही नोट्स कंप्लीट केलेले असतील तेव्हा उघडा, त्याच्यामध्ये ते आहे. तर आपल्याला आता ही राईट हँड साइड मिळवायची आहे. लेफ्ट हँड साइड आपण घेतली, त्याची किंमत टाकू. काय येईल बघा? 2 sin c म्हणजे काय आहे? 2x प्लस d म्हणजे 2y अपॉन 2. नंतर काय आहे? cos c परत 2x मायनस d 2y अपॉन 2. म्हणजे फॉर्म्युला हाच वापरला आहे. डिवायडेड बाय काय? आता हा cos sin c मायनस sin d, त्याच्यात cos अगोदर आहे. तर 2 cos 2x प्लस 2y अपॉन 2 म्हणजे c प्लस d अपॉन 2. नंतर काय आहे? sin c मायनस d म्हणजे 2x मायनस 2y अपॉन 2. तर हा 2 कट होऊन जाईल इथे. दिस 2 and 2 गेट्स कॅन्सल. मग काय? हे बघा काय? sin हा पण 2 कॅन्सल होऊन जाईल मध्ये. हा 2 कॅन्सल होईल. इथे मिळेल x प्लस y आणि इथे पण हे सगळेच 2 कट होणार सगळे.
तर इथे मिळणार cos ऑफ x मायनस y. इथे काय मिळेल cos ऑफ x प्लस y. आणि इथे काय मिळेल sin ऑफ x मायनस y. सो दॅट इज आता याचं काय होईल, हा जो एवढा पार्ट आहे हा काय होईल sin अपॉन cos x प्लस y म्हणजे tan x प्लस y होईल. आणि हा काय होईल cos अपॉन sin म्हणजे काय होईल cot ऑफ x मायनस y होईल. कॉटला जर छेदात लिहिलं तर tan होईल म्हणजे काय होईल tan ऑफ x प्लस y अपॉन tan ऑफ x minus y. कॉटला मी 1 upon tan लिहिला. दॅट इज द बघा राईट हँड साइड आहे. अशा प्रकारे या फॉर्म्युलांचा वापर केला की आपल्याला हे आन्सर काढता येतं, सो दॅटचे उदाहरण सोडवता येतं. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे सो दॅट sin 6x plus sin 4x minus sin 2x is equal to 4 cos x sin 2x cos 3x. Sin 6x plus sin 4x minus sin 2x is equal to 4 sin x 4 cos x sin 2x cos 3x that we have to show. ते आपल्याला इथे दाखवायचं आहे. तर आपण परत याची लेफ्ट हँड साइड घेऊ समजा. Take the left hand side of this and we have to show the right hand side. तर इज इक्वल टू आता ह्या फॉर्म्युले कसे आपल्याला sin c प्लस sin d ती टर्म आहे दोनच आहे. एकाच वेळी आपल्याला कोणत्याही दोन टर्मची बेरीज करता येईल. sin c प्लस sin d करता येईल, sin c मायनस sin d करता येईल किंवा cos c प्लस cos d करता येईल किंवा cos c मायनस cos d. म्हणजे एका वेळी दोनच टर्म एकत्र करता येतील. तर ह्या दोन टर्म आपण एकत्र केल्या तर काय होईल 2 sin काय दादा c प्लस d म्हणजे काय 6x प्लस 4x डिवाइडेड बाय 2 इंटू cos मध्ये काय आहे 6x minus 4x divided by 2. 2 sin c plus d upon 2 cos c minus d upon 2 minus sin 2x as it is minus sin 2x as it is. So finally that is 2 sin. आता ही बेरीज करा तर 6 plus 4 10 upon 2 म्हणजे काय आला 5x cos हा काय आला 6x minus 4x म्हणजे 2x आणि upon 2 म्हणजे x मायनस हा जो sin 2x आहे त्याला आपल्याला sin 2a प्रमाणे मागच्या एक्सरसाइज मध्ये आपण sin 2a is to sin a cos a असे एक्झाम्पल घेतले तर त्याची किंमत टाकता येईल 2 sin x cos x sin 2x ची किंमत. तर इथून आपल्याला काय करता येईल हा 2 आणि cos x कॉमन घेता येईल. सो टेक 2 cos x आउटसाइड द ब्रॅकेट. मग ब्रॅकेट मध्ये काय मिळेल तुम्हाला sin 5x minus sin x मिळेल. बघा कसं मिळालं. आता राईटला आपल्याला cos x मिळाला आहे. आता sin आणि cos मिळायला पाहिजे मिळेल तर तुम्हाला. सो 2 into cos x with the same पुन्हा याला सेम फॉर्म्युला cos c minus cos d आता यावेळेस. सो 2 cos c म्हणजे काय 5x plus x upon 2 c plus d आणि sin c minus d 5x minus x upon 2 म्हणजे हा फॉर्म्युला वापरला. सो ब्रॅकेट दिला काय नाही दिला काय हा प्रॉडक्ट झालेला आहे. सो दॅट इज
about 2 into 2 4 cos x 2 into 2 आणि हा cos 4 cos x into हा किती होईल cos of 5x plus x म्हणजे 6 झाला upon 2 म्हणजे 3x आणि sin मध्ये काय होईल 5x minus x म्हणजे 4x upon 2 म्हणजे 2x so we get 4 cos x cos 3x sin 3x तेच दिलंय मला 4 cos x cos 3x sin 3x फक्त हा sin 3x आधी लिहिला काय नंतर लिहिला काय काही फरक पडत नाही तुम्ही लिहू शकता and that is the right hand side अशा प्रकारे याची राईट हँड साइड आपल्याला मिळाली कोणते फॉर्म्युला आपल्याला आपण डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले ह्या दोन फॉर्म्युलांचा वापर आपण इथे केलेला आहे त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट sin x minus sin 3x plus sin 5x minus sin 7x divided by cos x minus cos 3x minus cos 5x plus cos 7x is equal to तुम्हाला दाखवायचं आहे cot of 2x cot of 2x that we have to show here ते बघून घ्यावं लागेल sin x minus sin 3x plus sin 5x minus sin 7x कारण प्लस मायनस जरी बदलला तरी ते एक्झाम्पल बदलतं cos x minus cos 3x minus cos 5x plus cos of 7x बरोबर आहे तर आता आपण परत याला लेफ्ट हँड साइड घेऊ आता इथे योग्य आता तुम्हाला राईटला दाखवायचं इथे cot of 2x म्हणजे तुम्हाला 2x मधील टर्म मिळाला पाहिजे sin 2x cos 2x अशा टर्म आपल्याला जर मिळाल्या तर त्याचं उत्तर येऊ शकतं तर ते 2x कोणत्या टर्म एकत्र केल्यानंतर मिळेल ते आपल्याला बघावं लागतं जर आपण sin c plus sin d रूल लिहितो तर एकामध्ये काय करतो आपण c plus d आपण आणि एकात काय करतो c minus d आपण तर बेरीज केल्यावर वेगळा नंबर येऊ शकतो पण वजाबाकी केल्यावर तिथे 5x आहे आणि हा sin x आहे यांची वजाबाकी केल्यावर तुम्हाला 5x minus x म्हणजे 4x upon 2 म्हणजे 2x मिळू शकतो म्हणून त्या टर्म्स ज्या आहेत त्या एकत्र करायच्या आहे आपल्याला म्हणजे काय इज इक्वल टू sin 5x प्लस sin x ह्या दोन टर्म एकत्र केल्या आपण मायनस sin 7x प्लस काय sin 3x आहे त्या टर्म त्याच आहे फक्त आपण क्रम बदलला तसंच खाली पण आपल्याला जशा वरती घेतल्या आहे तशाच टर्म घ्याव्या लागतील पण ह्या प्लस होत्या तर आपल्याला कसं करता आलं आहे दोघी मायनस होत्या तर मायनस साईन घेता आली मग इथे काय करू आपण cos x minus cos of 5x असं करून टाकू आणि अशा प्रकारच्या दोन टर्म अजून कोणत्या राहिल्या cos x minus cos 5x आला आता इथे लिहावं लागेल आपल्याला cos of 3x minus cos of 7x सिमिलर टर्म लिहिण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे cos x आहे minus cos of 5x आहे minus cos 3x आहे आणि minus minus plus cos of 7x आहे आता आपल्याला हे फॉर्म्युला वापरायचे आहे sin c plus d आणि cos c minus cos d असं वापरायचे दोन प्रकारचे फॉर्म्युले वापरायचे आहे तर sin c plus sin d म्हणजे हाच रूल मुद्दा मी करावा दिला आहे तर तो काय 2 sin
2 साइन c प्लस d म्हणजे काय 5x प्लस x अपॉन 2 cos 5x मायनस x अपॉन 2 मायनस आता हे काढून टाकावं लागेल हा परत 2 sin 7x plus 3x divided by 2 cos 7x minus 3x divided by 2 असं आपल्याला मिळालं. आता cos c minus cos d cos c minus cos d याच्यामध्ये असं असतं -2 sin c प्लस d अपॉन 2 आणि sin c मायनस d अपॉन 2 असतं. पण इथे जर आपण प्लस साइन घेतली इकडे d मायनस c लिहित जे फॅक्टरायझेशन मध्ये चौथा जो आहे तो एक मायनस साइन साठी आहे. मायनस घेतला तर इथे c मायनस d आणि प्लस घेतला तर d मायनस c म्हणजे नंतरचा जो d आणि आधीचा c तर d मायनस c आपण तसं लिहिलं मायनस याचं काय होईल परत तोच फॉर्म्युला cos c minus cos d so 2 sin c plus d upon 2 sin d 7d minus c divided by 2 so that is equal to आता इथे हा 2 हा कॉमन घेतल्यानंतर 2 कट होईल असं नाही होणार इथे 2 आहे 2 2 आहे तर होऊन जाईल असं नाही इकडे पण आहे म्हणून ते सगळे 2 कट झाले. आता काय आलं इथे sin बेरीज करा डिवाइडेड बाय 2 3x cos 2x sin 3x cos 3x मायनस sin हे काय आला 5x आणि हा काय आला cos 2x डिवाइडेड बाय काय आलं sin 3x sin 2x मायनस याचं काय होईल sin 5x आणि याचं काय होईल sin 2x म्हणजे आपण योग्य क्रमाने ते लिहिलं आणि sin c प्लस sin d दोन ठिकाणी वापरला cos c minus cos d दोन ठिकाणी वापरला. आता आपला आन्सर येऊ शकतो आपल्याला cot x मिळवायचा आहे. वरती लिहितोय आता याच्यामधून काही टर्म सारखे आहे कॉमन घ्या cos 2x कॉमन घेतला तर मध्ये काय sin 3x minus sin 5x divided by आता sin 2x कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये काय येईल बघा sin 3x minus sin 5x तर याच्यामध्ये काय आला हा ब्रॅकेट सारखा आहे कट आणि cos upon sin म्हणजे काय आला cot of 2x and that is our right hand side. cot 2x तुम्हाला दाखवायचा होता ती आपली राईट हँड साइड आहे. ही एक्सरसाइज पूर्ण झालेली नाही कारण किती म्हटलं तर त्याला वेळ लागतोच म्हणून आपल्याला याच्यासाठी अजून एक लेक्चर घ्यावं लागेल अजून एक व्हिडिओ बनवावा लागेल मग ही 3.4 एक्सरसाइज पूर्ण होईल. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले एक्झाम्पल बघणार आहोत. थँक्यू.